नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 25 डिसेंबर, म्हणजेच नाताळचा सण. तर महाराष्ट्रातील आणि देशातील माझ्या सर्व प्रेक्षकांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 5 ते 6 दिवसांमध्ये 2023 सरणार आहे आणि नवे वर्ष येणार आहे 2024. मित्रांनो, जसंच आपण 2024 नव्या साली जातो, तर मराठी सण चालू होतात आपले. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्रामध्ये आपण मकर संक्रांती सण साजरा करतो. 14 का 15 तारखेला हा मकर संक्रांती आपल्या महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेट केला जातो. तसंच देशातील विविध राज्यांमध्ये पण हा सण वेगवेगळ्या नावाने सेलिब्रेट केला जातो. त्यांची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण आपल्या इकडे जनरली तिळगुळ घेतात, घरी गोडधोड जेवण बनवतात, पुरणपोळी वगैरे असते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि काही स्टेट्समध्ये आपण पतंगही उडवतो. आपल्या घरामध्ये लहान मुलं, जी मोठी प्रौढ माणसं पतंग उडवून हा सण साजरा करतात मित्रांनो. तर आजचा विषय हाच आहे, पतंग उडवण्याविषयी. मित्रांनो, नुकतंच 2 ते 3 दिवसापूर्वी मुंबई मालाड एरियामध्ये एक मुंबई पोलीस कॉन्स्टेबल होते. आपली ड्युटी करून ते आपल्या घरी चालले होते आपल्या बाईकवरती. वाटेमध्ये बाईकवरून जाताना कोणीतरी एक लहान मुलगा, ज्याचं वय अराऊंड 13-14 वर्ष असू शकतं, तो पतंग उडवत होता आणि त्या पतंगच्या मांजाने या बाईकस्वाराचा पूर्ण गळा चिरला गेला मित्रांनो. पूर्ण अर्धा गळा कापला गेला. ते रक्तबंबाळ झाले. एवढं त्यांचं रक्त वाया गेलं की हॉस्पिटलमध्ये नेतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्रांनो, यामध्ये निश्चितपणे कोणाची चूक आहे? त्या बाईकस्वाराची, की तो बिचारा आपलं काम करून, पोलीस खात्यामधलं काम करून, नाईट करून आपल्या घरी चाललेला. त्या बिचाऱ्याच्या घरी त्याचे 2 लहान मुलं, चिमुरडे, त्याची बायको, असा त्याचा परिवार. पण त्यांचा दुर्दैवी अंत झाला. कोणत्या कारणामुळे? तर एक लहान मुलगा पतंग उडवत आहे आणि त्याचा जो मांजा आहे, त्या मांजाने त्यांचा गळा चिरला गेला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे की देशातील, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की जर तुम्हाला पतंग उडवायची असेल, तुम्हाला सण साजरे करायचे असेल, तर निश्चितपणे करा. पण पतंग कुठे उडवायची? क्रीडांगणं आहेत, टॅरेस आहे, अशा ठिकाणी तुम्ही जिथे कोणतेही लोकवस्ती नाही, जिथून लोकांची वर्दळ नाही, तुम्ही अशा ठिकाणी पतंग उडवा मित्रांनो. नाहीतर अशा छोट्या गोष्टींमुळे कोणत्यातरी निष्पाप लोकांचा जीव जातो. त्याचे फोटोहीच होते माझ्याकडे बघायला गेलं तर. पण मी फोटो टाकू इच्छित नाही, कारण ते मन विचलित करणारे आहेत, हृदयाला पिळवटून टाकणारे ते असे फोटो होते मित्रांनो. बघून फार वाईट वाटलं. जो पतंग उडवत होता तोही निष्पापच आहे. त्याचं काही इंटेन्शन नव्हतं. पण शेवटी कोणाचा तरी जीव गेला. तर मला वाटलं हा विषय फार गंभीर आहे. तर देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही सण सेलिब्रेट करता तर करा. आपण सण कशासाठी सेलिब्रेट करतो? आनंद मिळवण्यासाठी, आनंद वाटण्यासाठी. पण जर सण साजरे करताना जर असा कोणाचा दुर्दैवी मृत्यू होणार असेल, तर त्या सणाची किंमत राहणार नाही मित्रांनो. तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, तुम्ही तुमचा सण सेलिब्रेट करा, पतंग उडवा, पण निर्जन स्थळी उडवा, टॅरेसवरून उडवा. म्हणजेच नेमकं असे कोणतेही अपघात होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, मी जो आजचा विषय मांडला आहे त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? जो मांजा भेटतो तो या पूर्ण महाराष्ट्रातून, देशातून बॅन झाला पाहिजे. साधे धाग्यांनी पतंगी उडवायला पाहिजे. एखाद्याचा निष्पाप जीव जो गेला आहे, भविष्यात असं काही कोणती दुर्घटना होऊ नये याची काळजी घेणं आपलीही जिम्मेदारी आहे. आणि शासनानंही या गोष्टीकडे काही ना काहीतरी योग्य पद्धतीने याचं बघावे आणि त्याच्यावरती पब्लिकला सूचना द्याव्या मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.